गेलाय. ओके, पंचांचा रिव्ह्यू आहे. आणि रोहन मांडवकर एक लेझी फील्ड आणि चुकी लगातार दुसरा चौकार सनीच्या बॅट मध्ये. कम डीजे. पहिलं षटक एवढं महागडं ठरलंय ना आता. 17 आणि आता खतरा बनणार आहे. स्वरूप 11 या संघासाठी कुठेतरी खतरा घडलाय. आता कशिश आणि सोनीकडे तरी फार होताना दिसत आहे. सनी बॅक टू द पवेलियन. कशिशने तिकडूनच सुरुवात केलेली आहे. गोलंदाजी मारवरती गणेश स्वतः संघाचा कर्णधार. आता जबाबदारी वाढलेली आहे कारण की पहिल्या षटकात 17 आणि येणार आहे खतरा. स्वरूप 11 का वंश 11 यांच्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षणात थोडंसं फाईंड केलं म्हणजे स्टेट ओपन ठेवलेलं आहे आणि लॉंगॉन थोडंसं वाईड दिशेने उभं करताना दिसत आहेत. मला हरवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा. छापा काटा उडवला त्यात मी चालय पगा. छापा काटा उडवला त्यात मी चालय पगा. मला हरवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा. मला हरवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा. मला हरवायची बात सोडा आणि पाटील वाड्यावर येऊन बघा. पुढे गेला आमचा गौतम पाटील जयसाईचा.
एक अष्टपैलू खेळाडू, चांगली खेळी, मॅन ऑफ द मॅचच्या दावेदारीमध्ये तोही सुद्धा होता. पण एक विवेकने खूप चांगलं षटक हाताळलं त्यासाठी. हा हा नियम आहे, हा नियम आहे. पण त्यांचा वाईटचा इशारा. धावफलकावरती धावा 1990 रनवर. बघा डीजेच्या मार्फत जर का तुम्हाला तुमचं स्वतःचं सॉन्ग लावायचं असेल टीमचं, या रिक्वेस्ट असेल या गाण्याची, तर त्या रिक्वेस्टचे कालपर्यंत 50 होते आणि आज रविवारचा दिवस आहे तर आज 100 झालेले आहेत. गोलंदाजी मारवती गणेश, 3 चेंडू 1990 रन. फिरून मारण्याचा प्रयत्न, फायनली रोहन पालांडे चेंडूवर येताना एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. रोहन पालांडे याचा विचार केला तर मागच्या षटकात म्हणजे मागच्या सामन्यात त्यांनी जो शेवटचं षटक हाताळताना हॅट्रिक घेतली होती. आपल्या संघासाठी एक निर्णायक षटक हाताळलं. 2020 रन ऑन बोर्ड. लॉंग ऑनच्या दिशेने चुकी करतो, चुकीचं रूपांतर, चेंडू बाउंड्री लाईन पार. कम ऑन डीजे. आमच्या किल्लार जोडीचा नाद लय वाईट, आमचा अड्ड्याचा असतोय भाव दादा लय टाईट. चापा काटा उडवला त्यात मी झालंय पगा, चापा काटा उडवला त्यात मी झालंय पगा. मला हरवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा, मला हरवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा. थँक्यू. वेलकम बॅक ऑन मॅच. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 24. एक बाकी असणार आहे, एक चेंडू बाकी. धावसंख्या 24. बघा कशिशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. जिथपर्यंत कशिश आहे तिथपर्यंत एक मोठं धावफळ उभं राहू शकतात. कशिश स्ट्राईक वरती. रिवर्स आडॅम आणि चांगलं चांगला चांगला हिट विकेट. हिट विकेट. हिट विकेटचा एक नियम सुद्धा असतो. बेल्स आहे, बेल्स बेल्स पडली पाहिजे. बेल्स पडली नाही तर हिट विकेट कसं. षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा 25. 12.5 12.5चा करंट रन रेट. घेऊया ब्रेक, ऐकूया संगीत. अहो पाटील बाता ठोकत तुम्ही का बसलाय पाड्यावर, अहो पाटील बाता ठोकत तुम्ही का बसलाय पाड्यावर. आपला बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर, आपला बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर. थँक्यू. आता कशिश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. गोलंदाजी मारवरती रोहन मांडवकर आपल्या संघासाठी सांघिक तिसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे. हलक्या हाताने घेऊन काढलेला फटका आणि शुभम कुठेतरी घाई करतोय. शाही जीवनात मन सुद्धा ऐकले, ती घाई संकटात नाही. आता जर का बॅकअप नसतं तर कुठेतरी संकटात चौका आला असता. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेला 26 26 रन ऑन बोर्ड. फाईन लेगच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण. काय घडते मैदानाच्या आतमध्ये, याला म्हणतात बाजीत बाजी कोबीची आणि लाईन मारायला पोरं मामाची. असं कुठेतरी फेकी होती. एवढी स्लो ट्रेन आली ना की सगळीकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. गणेश धावचीची संधी आणि डायरेक्ट हिट. बॅक टू द पवेलियन. 111चा खेळाडू. कम ऑन डीजे. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला, जयेश पाटील सोनार पड्याचा विंदोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 50 50 50 50 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 50 नंबरवाला.
गिव टू 727 रन ऑन बोर्ड. 27 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू आणि 27 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा 28 रन ऑन बोर्ड. केसरी सोन्या बैलानं महाराष्ट्र सारा गाजविला. अरे ड्रायव्हरची हाय कमाल, गुलाल त्यानं मिलविला. हे 3 बैल सोन्या नावाचं, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. आमचे गोल्याचे खास मित्र रोहन पालांडे, गोलंदाजी मारुती ऋषिकेश पाटील. चेंडूवर येताना एक चांगलं क्षेत्ररक्षण. रोहन पालांडे मागच्या मॅचचा हिरो, ज्यांनी आकाशजी घरत यांचा रेकॉर्ड ची बराबरी केली. रेकॉर्ड तुटण्यासाठी बनतात आणि रेकॉर्डची बराबरी केली. विकेट हॅट्रिक घेऊन दाखवली. या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक. फुलटॉस चेंडू, धावजीची संधी. नाही, चांगलं क्षेत्ररक्षण. फुलटॉस चेंडू होता. आ बैल मुझे मार. या बैलाला तर मारू नाही शकले, पण एक निर्धाव चेंडूची सांगता. 29 धावा, 2 चेंडू. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू. यष्टीरक्षक, एक चांगलं क्षेत्ररक्षण. फ्लाइंग शॉट मैदानाच्या आतमध्ये दिसला. आता 3 चेंडू, 29 धावा. काय गोलंदाजी करते रोहन पालांडे. फक्त 1 धाव दिली आपल्या षटकात. विवेक सर यांना विनंती असेल, मॅन ऑफ द मॅच टी शर्ट मिळाले ते घालायचे. आता तुम्ही जर का मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून नाही केलं तर संघाला पेनलाइज केलं जाते 2 रनने. हाही सुद्धा एक स्पर्धेचा नियम असतो. बॉल आलाय, इकडे द्यायचं. तीन चेंडू आणि 1 धाव दिलेली आहे आपल्या वैयक्तिक षटकात. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची संधी. एक चांगली गोलंदाजी. आदरणीय जयसाई संघाचे ओनर किशन जोशी साहेब यांचं सुद्धा समालोचन कक्षाकडे आगमन होताना यांचं सुद्धा अक्ष 11 डोंगरपाडा चषक हार्दिक स्वागत. आणि एक बॅक टू द बॉलिंग. काय गोलंदाजी चालू आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. रोहन पालांडे एक चांगला कमबॅक म्हणू शकता सर्कल क्रिकेटमध्ये. चला नवीन फलंदाज पाठवायचे. VPL विचार केला तर या गोलंदाजाला कुठेतरी महागडं षटक हाताळलं होतं, पण त्यानंतर एक चांगला कमबॅक सर्कल क्रिकेटमध्ये स्वतःला बॅक केलेलं आहे. थांबवलं सुद्धा होतं संघाने गोलंदाजीसाठी, पण आता स्वतःला बॅक केलेलं आहे. फुलटॉस चेंडू, धावचीची संधी. थ्रो रोहन मांडवकर. ओरमचा थ्रो होता का? ओरम क्रिकेट खूप खेळतो हा खेळाडू. टेनिस विश्वासमध्ये या खेळाडूचं सुद्धा नाव घेतलं जातं, रोहन मांडवकर. शेवटचा चेंडू. धावसंख्या 30-30. निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर गोलंदाजी. फक्त आणि फक्त वैयक्तिक षटकात 2 धावा आणि 2 गडी बाद. एक चांगली गोलंदाजी रोहन पालांडे यांची. घेऊया ब्रेक, ऐकूया संगीत. 3 बैल सोन्या नावाचं, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला. दोऱ्यावरती दिसता माल. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 30 रन ऑन बोर्ड. 31 धावेचं आव्हान आहे. 31. स्वरूप 11 या संघासाठी 31 धावेचं आव्हान असणार आहे. ऍडजस्ट होऊन जाईल. चला फलंदाज पाठवायचा आहे. स्वरूप 11 संघ. वेळेचं बंधन असतं.
गोलंदाजी मारती सुनील आणि स्ट्राईक वरती गणेश आणि नॉन स्ट्राईक वरती साहिल. स्ट्राईकला गणेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती साहिल आणि गोलंदाजी मारवरती सुनील. चला थोडी घाई करायची आहे. साहिल नॉन स्ट्राईक एंड वरती आहे आणि स्ट्राईक वरती गवे साहिल जाधव. पहिला चेंडू स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 31 धावेचं आव्हान असणारे आव्हान. एक बॅट आलेली आहे व्हीएस स्पोर्टची. आयोजन कमिटी निर्णय घेऊन सांगतील. बघा आता ते कॅमेरा म्हणजे चेक करून सांगण्यात येईल. बॉल हाताने पकडला ते चेक करून सांगण्यात येईल कारण की बॅटचं अनाऊन्स केलं तेव्हा. आता कॅमेरा चेक करून सांगण्यात येईल काय निर्णय असेल ते आमची थर्ड अंपायर टीम. बॅट आयोजन कमिटीकडे आलेली ही बॅट हरवलेली होती असं म्हणून. बघा बॅट एका लहान मुलाने आणून दिली होती. त्या बॅटचं अनाउन्समेंट होतं. नवीन बॅटर पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आकाश गरत यांना विनंती असेल.
1-11 तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 1-11 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रोहन मांडवकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावा अजून श्री गणेश झालेला नाही. पहिल्या चेंडूवरती गडी बाद आणि यष्टा उद्ध्वस्त. रोहन मांडवकर बॅक टू द पवेलियन. कम ऑन अरे डीजे जेवायला गेलाय. शुभम नवीन बॅटर मैदानामध्ये. 4 चेंडू आणि 0 धावा आणि येते वाईट टिक अतिरिक्त धाव आणि धावफलकावरती श्री गणेश झालेला आहे. 4 चेंडू आणि 1 धाव. बघा धावा लावलेल्या 31 धावेचं आव्हान असणार आहे. आणि नोचा इशारा आणि नो +1 अशा 2 धावा आणि येणारा चेंडू फ्री हिट आहे. नो +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना आणि 4 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. साहिल जाधव स्ट्राईक वरती येताना पहिला चेंडू या सेकंड इनिंगचा सामना करतील. हॅलो लॉंगॉनच्या दिशेने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण एक चांगलं क्षेत्ररक्षण. लास्ट बॉल धावा लावला 4. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ आणि वाईट. पंचांचा वाईटच्या इशारा. 5 धावा. स्टेपची अपील लॉंग ऑन लॉंग ऑफ वरतून झाली. यष्टीरक्षकांनी अपील केली पाहिजे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा लावल्यात 6. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावरती 6. धावफलकावरती धावा 6. शुभमच्या खांद्यावर जबाबदारी वाढली असेल. नवीन बॉलर राहुल. नवीन बॉलर राहुल येताना आणि नवीन बॅट्समॅन शुभम आले स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती साहिल. उलटा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने गॅप मध्ये. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे आहे का? अरे हटा चल अपना बजा.
वरदविनायक संघाचे व्हॉलंटियर श्रेयश गुरव अष्टपैलू खेळाडू आणि कुशल यांना समालोचन कक्षाच्या दिशेने यायचे आहे. त्यांच्यासोबत आधी आहे वाटते, त्यांनी सुद्धा समालोचन कक्षाकडे यायचं आहे. चला धावफलकावरती धावा झालेल्या 10. 10 रन ऑन बोर्ड. बॅटची एज डबल 1. 11 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 2 चेंडू 11 धावा. साहिल जाधवच्या खांद्यावरती तर जबाबदारी वाढलेली असेल. शेटच्या दिशेने 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. तीन चेंडू 15 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी मात्र धावा पाहिजे असतील त्या 16, कारण की 31 धावेचं आव्हान असणार आहे स्वरूप 11 या संघासाठी. एकेरी धावेने धावफलकात वर. धावसंख्या झाली ती 16. 2 चेंडू बाकी असतील. बघा यष्टीरक्षक जर का एकदम स्टंपच्या जवळ आला म्हणजे हाताच्या जवळ आणि एकदम जवळ असतील, क्लोज असतील, तर अंपायरला सांगून शॉट यायचा आहे. तो चेंडू सुद्धा नो घोषित केला जातो. धावसंख्या 17 आणि खतरा कुठेतरी स्वरूप 11 का वंश 11 या संघासाठी. चला आमचे सहाय्यक खास मित्र जोडीदार त्यांच्यासोबत खूप काही शिकलेले आहेत आम्ही, असे आदरणीय मेहुल गावड. थँक्यू. धावसंख्या 21. आमचे खास मित्र आदरणीय मेहुल गावड यांचं सुद्धा श्री स्पोर्ट यांच्यासाठी खूप सहकार्य करतात आणि मला सुद्धा खूप काही शब्द आणि खूप काही शिकवलेले असे मेहुल गावड यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 यांचं हार्दिक स्वागत. त्यांचे सहकारी आशू पाटील, मोनू पाटील त्यांच्यासोबत त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. अक्ष 11 21 रन ऑन बोर्ड. 12 चेंडू 10 धावा. गोलंदाजी मारवरती एक मुख्य गोलंदाज सनी. आशू आलेला, आशू कुठेतरी थकलेला दिसला. आता पाणी नाणेफेकीसाठी मी आदरणीय आणि पहिला चेंडू 9. आदरणीय पांडुरंग पाटीलजी यांना विनंती असेल समालोचन कक्षाकडे नाणेफेकीसाठी यायचंय. या नोला हिट नाही, सॉरी. उलटा चेंडू दिशा करण्याचा प्रयत्न, फाइनलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करते, बाउंड्री लाईन पार. कम ऑन डीजे. थँक्यू. धावसंख्या 26. आदरणीय पांडुरंग पाटीलजी यांच्या हस्ते नाणेफेक श्री स्पोर्ट्स विरुद्ध बारुंडा 11 यांच्यात होणारी ही मॅच. धावफलकावरती बघा कुठेतरी सिली पॉइंटचा खेळाडू कुठेतरी सांभाळायचा सपोर्टर असेल तरच. हो, रचनात्मक रचनात्मक रचनात्मक. पुन्हा एकदा वाईड. धावसंख्या 27. आदरणीय पांडुरंग पाटीलजी यांच्या हस्ते नाणेफेक होताना दिशा दाखवण्याच्या डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू बाउंड्री लाईन पार. कॉंग्रॅच्युलेशन स्वरूप 11.